सापडला बघा. हा बघा, तुकडा नाही धुन. कारभार गेला गुजरातला. दम भरलाय. म्हणलं काल तर काय आपल्या सरकारी नोकरीला सुट्टी पडली होती, आज सुट्टी घेऊन जमत नाही म्हणलं. आहे का नाही? रोज रोज सुट्ट्या घ्यायच्या म्हणल्यावर मालक नाही द्यायचा लात काढायचा गेट आउट. असं होतं या. कष्ट केलं तर पैका हाय, आणि पैका हाय तर घरात राशन पाणी हाय. राशन पाणी हाय तर स्वयंपाकाला काहीतरी हाय, आणि स्वयंपाक हाय तर जीवाला काहीतरी खाया हाय. हाय का नाही? बरोबर आहे ना? नाही म्हणजे कसं कष्ट केलं तरच प्रत्येकाला कष्ट करायला लागतंय. कष्ट केलं तरच खायला हाय. हाय का नाही? आपली नोकरी आहे ना ही सोशल मीडियावर. घरातलं कुठानं करायला लागतात. नाही कुठानं केला तर खायचं काय? तर आजचा कुठाना हा बघा असा आहे बघा. माझं कवट्या माकड लाडानं म्हणते बर का. तिला असं दुसऱ्यांना कुणी म्हणलं लय राग येतो. मी म्हणलं काय नाही, एवढंच म्हणते. काय अगं मामे मग कवट्या माकड म्हणती. आणि हे गेलता बघा सारा गावातली कुत्रे हाणायला. मग कुठे गेलता रे सकाळपासून? काल बापाने बी तसंच केलं. 10 वाजताच मटण आणायला जातो म्हणून 9:30 पावणे 10ला जे गेलं बिचारा 2 वाजताच आला पिऊन. आणि नवऱ्याला माझ्या किती सांगते तरी ऐकत नाही बघा. मरणाचं सांगते. दारू पिऊ नका व मी निघून जाईन. दारू पिऊ नका व. माझं फक्त नवऱ्याकडून एकच अपेक्षा असते, दारू पिऊ नका. स्टार्टिंगला ते बसून खात होतं ना तेव्हा बी मला तेच वाटायचं, तुम्ही बसून खाताय ना, बसून खा. करते मी जीवाचा आटा पिटा. मला नाही काम कष्ट होत. आपल्या गावात काम धंदा नाही. तुम्ही खाताय ना बसून. मला पण दिसतंय हा बाबा काम धंदा नाही तर दारू पिऊ नका. फक्त तुम्ही एवढीच मेहरबानी करा, दारू पिऊ नका. दारू प्यायल्यावर माझं आणि तुमचं भांडण होईल. आपल्या लेकरांवर वाईट परिणाम होतील त्याचं. बरोबर आहे का नाही? पण नवरा ऐकायचं सोडूनच दिलं त्यानं. ती ऐकतच नव्हता. आणि उलट दारू पिणाऱ्याच्या मैतीला जात नाही म्हणून मला लेक्चर देणार. नाही तर उलट्या सुलट्या घाण घाण लेकरा बाळ बघायचे नाही, काय नाही, घाण घाण शिव्या द्यायच्या हे ते. पण आता करता काय? काल बी तसंच केलं. काल बी तसंच केलं. मटण आणायला जातो म्हणलं 10 वाजता गेलं. कारण मी म्हणलं आता जर मटण आणलं ना तुम्हाला म्हणलं दसऱ्यापर्यंत मी मटण आणून देणार नाही म्हणलं. तरी बाहेर गेलं का नाही आता बाहेर गाडीवर आहे पॅसेंजर हे ते भरतात. मला काय त्यांना खर्चायला देत असेल. मटणाशिवाय आणि माशाशिवाय काय बाहेर खात नाही, बिर्याणी शिवाय. मग घरी एक दिवस आलं तर वांग बटाटा खाया पाहिजे ना. ऐकत नाही घरी पण तीच. मग काल त्यांच्या ते मटण आणणार आहेत म्हणून मी भाजी काय बनवली नाही. गळटून गेले मी. भूक लागली होती. नशीब सगळ्यांना कावी शाळेत तर होते. उशिरा आलं, मरणाचं दारू पिऊन आलं, भांडण केलं. मी तर पुन्हा तशीच झोपून गेले. भात शिजवला होता, त्यांना खाल्ला भात. छोकरीनं भात बनवला होता, भात खाल्ला. गेलं दोघं बी झोपून. ती बाहेर झोपलं इथं, मी घरात. काल काय व्हिडिओ बनवलाच नाही, भांडणाचा गोंधळ होता सगळा म्हणून. डोक्याला टेन्शन असल्यावर याड लागला अहो. एका दिवशी मला याड नवरा माझा घरातून 4 दिवस बाहेर जातो का नाही तेवढंच काय मला बरं वाटत असेल. पण तरी बरं वाटतं त्याचा अर्थ असा नाही की मी बिनधास्त बिनकाळजी होते. काळजी लागते परत. बाबा रस्त्यावर नवरा हाय, आपला नवरा दारू पितो, गाडी दुनियाची ताणतो. काय उद्योग झाला तर आपण नवऱ्याला दारू पिऊ नको कशामुळे म्हणतो. आता मी माझ्या नवऱ्याला दारू पिऊ नको कशामुळे म्हणते की बाबा दारू प्यायल्यावर लिव्हर खराब होईल. लिव्हर खराब झाला तर त्याच्यावर इलाज नाही व्हायचा. मग त्याच्या माग आमचं काय होईल? आम्हाला कोण आहे त्याच्याशिवाय? म्हणून नवऱ्याला ह्या गोष्टीला मी अडवते. तर नवरा माझा काय म्हणतो, तुला माझ्याशिवाय कोणच नाही, माझ्या माग बघू तुम्ही काय करता. म्हणून मी गाणं दारू पितो. हा काय ह्याचा विचार असला तर काय जणांना वाटतं की हिला नवरा नको वाटतंय. घरी आला की नवरा माझा स्वतः म्हणतोय. तर मी घरी आलो की तू माझ्या संग भांडण करते, तुला नवरा नको वाटतो. या बघा
तसं जर वाटलं असतं मला नवराच नको तर नवऱ्याला का नाही मी स्वतः माझ्या हाताने का नाही केंडाच्या दारू आणून दिली असते. म्हणलं असतं पीक किती प्यायची ते. आणि नवऱ्याचं जर टेन्शन लेकरांचं घेतलं नसतं तर का नाही फुग्यावाने फुगले असे असते, जाड जूड म्हशीवाने झाले असते, खाऊन पिऊन नो टेन्शन बसले असते. पण बाबा नवऱ्याच्या मागं माझं एकटीचं कसं होईल, माझ्या मागं माझ्या लेकरांचं कसं होईल. मी स्वार्थी नाही व, पण आता लोकांना वाटतं की राधीला स्वार्थी आहे, स्वतःपुरतं बघती, स्वतःच्या फायद्यासाठी करते. हा बघा जी करतं ना त्याचा जीव निघतो बघा, एवढं तर मला माहिती आहे. करणाराचा लय जीव. एक तर माणसानं जबाबदारी घेऊन ये. अहो एवढं सगळं मी घरात घडी असताना सगळं हँडल करते. नवरा माझा फक्त माझ्या हातावर पैसे टेकवतो, जसं गाडीवर कामाला जायला लागलं तसं टेकवतो. पण काय आणायचं नाही काहीच बघत नाही. तुम्हाला सांगते ह्या इथं चल कुठं म्हणलं तरी येत नाही. संग जा आणा तुमचं तुम्ही, बसा तुमचं तुम्ही, अंक करा फलानं करा. नुसता ते 2 पैसे कमवायला लागल्यापासून दादाच झालाय. आमचा सुखी संसार कधी होता, ईड भट्टीवर होतो तवा लय सुखी संसार होता. नवरा माझा 10 रुपयाचं काम केलं ना तर पोरांना करा कुरकुरे घेऊन यायचा. 10 रुपयाचं काय काम केलं ना तर कावी छोकरीला कुरकुरे घेऊन यायचा. आणि आता 2 पैसे कमवलं का मग द्यायचं तेवढं देतय माझ्या हातात. पण माझं म्हणणं आहे नुसतं पैसा पैसा करून काय नाही. आता आपण बघा प्रॉपर्टी बघून कितीक लोक असे आहेत की प्रॉपर्टी बघून नाही तर जोडा बघून लिकीचं लगीन करतात. आणि माझं पण लगीन तसंच झालेलं आहे बघा. प्रॉपर्टी बघून नाही केलं मला, म्हणजे माझ्या घरच्यानं मला दिलं नाही, जोडा बघून दिला की बाबा पोरग निरीसने हाय नका का नसा ना घरदार इडभट्टीवर कष्ट करून खातेली पण सुखी राहतेली. काय नाही जीवनात काय अर्थ नाही म्हणून काल व्हिडिओ टाकणंच नाही झालं. आज सकाळी गेलं तर जेवण नाही काय नाही हे बघा ती गेलं आणि मी धुणं काढलं. आणाय कोण जायचं. आणि मटणाच्या दुकानात तर साऱ्या गडीच असते ते बाय. आता कुणीच नाही जायचं कसं मेन आणायचं कसं. त्यामुळे म्हणलं नगच म्हणलं मटण आणि काय नग. पुरीचा दवाखाना बघायला गेला, पोराची शाळा बुडती आणि शाळेत सोडून जर गेलं तर याला गाड्या नाही त्या. पोरग घरी आणायचं कोण. पोरगा घेऊन गेलं ते पोरासाठी घरी थांबली. ह्या पुरीचा दवाखाना लांब. छोकलीला एकटीला घरात कुठं ठेवू कसं. आता बघा तिला जर ठेवून जर गेली काय आता मला अशा पण कमेंट्स आल्या ना की पोरगी घेऊन मुरळीवाणी हिंडते या. आता राधीची सवय पुरीला बी लागेल. कसं असतं माहितीये का, ज्या वेळेस का नाही एका माणसाच्या जीवावर सगळ्या. आता नवरा ज्या टायमाला नवरा असतो ना जबाबदारी घेतो ना त्यावेळेस त्याची लेकरं त्याच्या बायको जवळ असते, बायको घरात असते तेव्हा तो बाहेरची कामं करतो. ज्यावेळेस बाईवर जबाबदारी असते ना तर त्या बाईला ती उरावरच घेऊन हिंडावं लागतं. सगळा संसार लेकरं बाळ घरात काय हाय नाही तिकडलं तिकडलं सगळं बाईला बघावं लागतं. त्यावेळेस ती बाई झुरणी लागते आणि तिला खायला प्यायला भेटत नाही. आणि लोक काय म्हणतात ही हाय रोगील. मला अंगाचा रोग नाही पण मला मानसिक रोग आहे आणि त्याच्यावर इलाज नाही असं डॉक्टरनं सांगितलंय. माहितीये का कुणाला. आणि मी जर स्वार्थी असते ना तर एवढा त्रास झाल्यावर मी झक मारायला इथं लेकरांपाशी थांबायची बी नाही आणि थांबायची बी नाही. अशा कित्येक बायका आहे नवऱ्याचा त्रास झाला ना संसार सोडून देतात गुल. तर मी एक असाच व्हिडिओ बनवला होता तेव्हा मला एक कमेंट आलती की राधीला जायचं असं निघून म्हणून राधी सारखं असं सांगते. निघून जायचं म्हणलं माझ्या कोण मला मनाचं मालक आहे का सांगा. आई ना बाप भाव ना बन विचार आहे कोण आहे, कोणच नाही. त्या टायमाला तर माझा नवरा आता तर थोडी पितोय मग तर लय पिईल, मग तर माझ्या लेकरांचं किती वनवास होईल. तर चला घेते धुणं धुवून. आताच पाणी आलं गेलं होतं पाणी. का छोकली घरात भांडी घासतीय इथं कावी मी धुणं धुतोय असं आता झालं हिंडून. हा बघा आम्ही असं गोदाड्या धुतोय. चला आता गोदाड्या धुतल्यावर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. काढू